तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. गोपीचंद पडळकर भाजपाने सोडलेलं पिल्लू. आता हे पिल्लू वारंवार वादाच्या भोवऱ्यात आणि काहीही भरडत सुटतं. विषय जयंत पाटलांवरचा. आज सगळ्यांनी तुम्ही बघितलं असेल की ते जयंत पाटलांबद्दल काय बोलले. तर हे जे काही पाडलेले आहेत, हे जे काही लोक आहेत, जसे की सदावर्ते एक झाला, एक पडळकर झालं, नेहमी वारंवार मोठ्या नेत्यांवर काहीही टीका करायची आणि आज तर लायकी सोडून आणि पात्रता सोडून एवढा काही खालच्या दराला बोलला असं म्हणू आपण. कारण की ज्या पद्धतीने जर तुम्ही एखाद्या मोठ्या सिनियर नेत्याचा जो 35 वर्ष स्वतः आमदार आहे त्या नेत्याबद्दल तुम्ही असं वक्तव्य करत असाल तर तुम्हाला देखील आम्ही अशाच भाषेमध्ये बोलणार आहोत. नेमकं झाला वाद काय तुम्ही बघा आणि बोलला काय. कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? त्यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. पडळकरची भाषा. पडळकरला थोडंफार वाटायला पाहिजे होती की आपण कुठल्या पक्षात नाही येतो, जो की राष्ट्रीय पक्ष समजला जातो आणि ज्या पक्षाचे तुम्ही देवाभाऊ अशी जी माळ जपताना एक चित्रावाग, एक पडळकर आणि अजून काही ते सदावर्ते वगैरे हे जे लोक आहेत ना, या लोकांना माजवलं कोणी तर देवेंद्र फडणवीसने. देवेंद्र फडणवीसने जर वेळेवरच अंकुश लावला असता तर या गोष्टी आज घडल्या नसत्या. मागे शरद पवारांवर 80-85 वर्षाचा म्हातारा आणि वगैरे वगैरे खूप काही विचित्र भाषेमध्ये टीका टिप्पणी केली होती. त्यावेळेस देखील माफी मागितली नाही आणि आता देखील अक्षरशः एवढ्या खालच्या थराला जाऊन की मला तर वाटत नाही तू राजारामाचा अवलाद आहे, राजारामाच्या पोटाने आलेला अवलाद आहे. म्हणजे म्हणायचं काय आहे नेमकं. तर या पद्धतीने जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे, सुरुवातीला आपण म्हणत होतो की महाराष्ट्राचा बिहार झाला आणि या बिहार होण्याला कारणीभूत काय. तर आता काही दिवसांनी बिहारवाले असे म्हणतील की अरे तुम्ही आता आमच्या राज्याचं नाव खराब करू नका. कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारणी वारंवार ठीक आहे सौम्य टीका करताय, तुम्ही टीका टिप्पणी करताय, तुमच्या कामाबद्दल बोलताय, ठीक आहे, पण तुम्ही अक्षरशः डायरेक्टली आई बापावर बोलायला लागले. अरे त्या लोकांचा काय संबंध. तुम्ही किती कांड करताय, तुम्ही तुमचे कर्म तुम्ही जनतेसमोर दाखवताय, जे की मोठमोठे लाखो जनतेने तुम्हाला विधानसभेमध्ये बसवले आणि त्या जनतेच्या ज्या गोष्टींवर बोलायला पाहिजे त्या गोष्टी बोलणं सोडून तुम्ही दुसऱ्याची आईबाप काढायला बसलेत का. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, सामान्य जनतेचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, लोकांना बेरोजगारीचा प्रश्न आहे, पोटा पाण्याचे प्रश्न आहे, अवकाळी पावसाचा प्रश्न आहे. या प्रश्नांवर बोलायची तुमची अवकात नाही का, तुमची हिंमत नाही का, तुम्हाला ते कळत नाही. या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करा, बुद्धी थोडी चालवा आणि मग बोला. त्यावर देवेंद्र फडणवीस देवाभाऊ काय म्हटले तर बोलले काय की पडळकर जे आहेत ते तरुण नेतृत्व आहे आणि तरुण नेतृत्व अंगात ते रक्त वगैरे असतं आणि मग ते रक्त खवळतं आणि मग ते रागाच्या भरात काहीतरी बोलतं. नादान लेकरू आहे, विधानसभेचा एक निवडून आलेला सदस्य, नादान लेकरू तम आहे. डेरिंग कशी होती अशी बोलायची. तमाच्या भरात रागाच्या भरात असे शब्द निघता. भविष्यात खूप काही मोठी संधी आहे हा शब्द आपल्याला सगळ्यात महत्वाचा समजावा लागणार आहे. भविष्यात संधी आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना चालना देता की ठीक आहे लढो, मैं हूं पीछे, घाबरू नका, तुमच्या खांद्यावर मी बंदूक ठेवतो, बोला तुम्हाला कोणाला काय बोलायचं असेल मी बघून घेईल, तुमचं कोणीही वाकडं करून घेणार नाही. हेच आपल्याला इथे दिसतंय. ज्या पद्धतीने फडणवीसांनी पाठराखण केली त्या पाठराखणचा अर्थ, या शब्दांचा अर्थ हाच निघतो की फडणवीस यांना काही बोलत नाही. आणि मग सकाळी उठून पडळकर माफी मागणार नाही, मी जे काय बोललो ते व्यवस्थित बोललो, मला याबद्दल काही पश्चाताप नाही. पडळकर असा बोलला सकाळी आणि दुपारी लगेच मला देवाभाऊंचा फोन आला आणि मग देवाभाऊंने सांगितल्याप्रमाणे मी त्या सूचनांचं पालन करेन. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला पण आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांना पण की कशा पद्धतीने लोक तुम्ही भरून ठेवताय. भ्रष्टाचारी भरले होते, आता हे बाणगुळ जे तोंडाने यांना म्हणजे श्वान शब्द सुद्धा बोलायला आता कमी पडतोय. त्याच्यापेक्षा बेकार झाले. काय बोलायचं यांच्यावर काय बोलायचं, बोलणंच आता कठीण झालंय. कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्र नासवायचं काम हे लोक करताय ना, यांना कधी माफी मिळणार नाही. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, योग्य आहे का अयोग्य आहे एका बड्या नेत्याबद्दल बोलणं. मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार बद्दल बोलले होते, आता जयंत पाटलांबद्दल बोलले. असं बोलणं योग्य नाहीये. मला तरी वाटतं नाही किती लाख दुश्मन असो त्याच्या आई बापाबद्दल बोलणं योग्य नाहीये. तुम्हाला जर काय वाटत असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.